डॉक्टर वसुधा वैद्य लिखित वारी भाग 19. आज सकाळी न्याहारी वगैरे आटोपून साऱ्या दिंड्या वारी मार्गावर येऊन आपापल्या जागी येऊन थांबल्या. वारकऱ्यांनी वाकून भूमीला वंदन केलं आणि वारी पुढे निघाली. पुरंदवडे अर्थात सदाशिव नगरात येऊन थांबली. आज इथे पहिल्या वहिल्या गोलाकार रिंगणाचा सोहळा रंगणार होता. गोल रिंगणाची तयारी सुरू झाली. सर्व वारकरी, वीणाधारी, टाळकरी आपापली जागा घ्यायला लागले. हे गोल रिंगण गोल आकारात होत असतं. उभं रिंगण सर्वजण रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहून खेळलं जात असे. पण गोल रिंगण हे मोठ्या मोकळ्या मैदानात वर्तुळात फिरून खेळलं जात असतं. चोपदार, वास्कर, मालक पुढे आले. चोपदारानं दंड उभारला. सर्व वारकरी एकदम शांत झाले. चोपदार काय सांगतात ते करण्याच्या आवाजाचा वेध घ्यायला लागले. मधूची कारही थांबली. त्यांनी आतूनच काच खाली करून कोणाला तरी विचारलं. तो माणूस काहीच न बोलता तिथनं निघून गेला. मधू खाली उतरला. आणखी एकाला त्यांनी इथे काय चाललंय ते विचारलं. तो मात्र मधूला सांगायला लागला, अव हे रिंगण आहे नव. असं होय, रिंगण म्हणजे उभं रिंगण का? मधूनी परत विचारलं. अहो नाही हो, हे गोल रिंगण आहे. असं छान आखून माखून केलेलं असते बघा. यो समध्या पालखी सोहळ्यातलं मोठं आणि शिस्तीचं रिंगण म्हणून मानतात बघा. तो मनुष्य मोठ्या उत्साहात सांगत होता. मधू कौतुकानं ते सर्व ऐकत होता. हळूहळू त्यांनी बरीच माहिती मिळवली आणि पुन्हा कारमध्ये येऊन बसला. हे रिंगण पाहण्यासाठी खास अभ्यासक मंडळी सुद्धा तिथे येतात. हजारो वारकऱ्यांना इथले गावकरी अन्नदान करतात. एका मोठ्या यात्रेचं स्वरूप आलेलं असतं सदाशिवनगरला. यावेळीही मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पालखी पुरंदरवडेच्या हद्दीत शिरली. सदाशिवनगरच्या मोठ्या मैदानात सर्वजण गोळा होऊ लागले. त्या मोठ्या मैदानात मधोमध माऊलींची पालखी ठेवण्यात आली. त्याभोवती धावता येईल एवढी गोलाकार मोकळी जागा सोडली गेली. त्याभोवती पताकाधारी शिस्तीत येऊन उभे राहिले. पुन्हा त्यांच्या भोवती मोठी मोकळी जागा सोडण्यात आली. त्या भोवताली गोलाकार दिंड्या येऊन उभ्या राहिल्या. चोपदारानं असं छानपैकी आखीव रेखीव रिंगण लावलं. इकडे सर्व दिंड्या थांबल्या म्हणून मधू काचेतनं बाहेर बघायला लागला. कार थांबवली. खाली उतरला. तो उतरल्याचं पाहून मुकुंदा पुढे आला. मुकुंदाला पाहून मधूनं त्याला विचारलं, काका आता इथे गोल रिंगण होणार ना? हो, त्या तिथे माऊलींच्या पालखी भोवती. चल की आपण बघूया. मुकुंदानं त्याला ओढतच नेलं. सोबत ऋषीही होताच. त्याच्याकडनं मुकुंदानं आपला पखवाज घेतला आणि त्याला खेळायचं होतं म्हणून निघून गेला. मोठ्या आनंदानं त्याला मुद्दाम वारकऱ्यांच्या मध्ये उभं केलं. कारण आधीच्या रिंगणाच्या वेळी मधूमध्ये दिसलेला बदल त्याला आठवत होता. आताही नक्कीच काहीतरी चांगलं घडणार हे ऋषीला माहिती होतं. मधू स्तब्ध उभा होता. चोपदार काय सांगतोय, कोण कुठे उभं राहतंय याकडे त्याचं लक्ष चाललेलं होतं. चोपदारांनी सूचना दिली आणि पताकाधारी एक साथ पालखीभोवती धावायला लागले. त्यांची एक फेरी संपली आणि स्वाराचा पहिला अश्व त्या गोलाकार जागेतून माऊली भोवती धावायला लागला. मग त्याच्या पाठोपाठ माऊलींचा अश्व. जसा माऊलींचा अश्व सुसाट धावू लागला तसा माऊली माऊलीचा जयघोष आसमंतात दुमदुमला. अतिशय भक्तिमय आणि नेत्रदीपक क्षण होता तो. मधू ते भान हरपून टाकणारं दृश्य आपल्या डोळ्यात साठवायला लागला. वारकरी पुन्हा अश्वाच्या पायाखालची माती टिळा म्हणून लावण्यासाठी पुढे यायला लागले. आता ऋषीने मधूच्या कपाळावर तो मातीचा टिळा लावला आणि आपल्या खिशातनं एक वारकरी टोपी काढून ती मधूच्या डोक्यावर चढवली. मधूनी त्याला अडवलं नाही. ऋषीनं त्याला चल असं म्हणत त्याचा हात धरून दिंड्यांमध्ये जे विविध संतखेळ चालू झाले होते त्यात त्याला सामील करून घेतलं. मधूला ते खेळता येत नव्हते, त्यामुळे तो तिथेच उभा राहिला. रिंगणानंतर दिंड्यांना चोपदारानं उडीच्या खेळाचं आमंत्रण दिलं आणि सुरू झाला आनंदाचा सोहळा. सर्व वारकरी माऊलींच्या पालखीभोवती जमायला लागले. बाहेरच्या बाजूला पखवाजवादक, विणेकरी आणि तुळशी धरणाऱ्या महिला अगदी शिस्तीत उभे झाले.
पुन्हा चोपदाराची सूचना आली आणि हजारो टाळ एका ठेक्यात निनादू लागले. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम माऊली या जयघोषात एका ठेक्यात पदन्यास करू लागले. कमळाच्या पाकळीप्रमाणे झोपून एका तालात टाळ वाजवायला लागले. मुखी हरिनाम होतच. ज्यावेळी ते हजारो टाळ एका ठेक्यात खणखणत होते त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या शरीरात भक्तीचे, माऊलीच्या सोबत खेळ खेळत असल्याच्या आनंदाचे तरंग उठू लागले. प्रत्येक वारकरी त्यावेळी माऊलीशी एकरूप होऊन खेळायला लागतो. टाळांच्या ठेक्यासोबत ज्ञानोबा तुकाराम हा नादब्रह्म तर अक्षरशः अंगावर रोमांच उभं करतो. यातून मधूही सुटला नव्हता. मान्य की तो या क्षणाला वारकरी नव्हता, तो त्या वेशातही नव्हता, त्याच्या हातात टाळ नव्हते. पण ओंजळीत धरलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांनी क्षणभरच्या सहवासानं जशी आपली ओंजळ सुगंधित व्हायला लागते, तसाच या वारकऱ्यांच्या सहवासानं मधूही मनानं वारकरी होऊ लागला होता. ज्ञानोबा तुकारामचा ताल त्यांनी धरला आणि तो वारकऱ्यांच्या समवेत नाचायलाही लागला. त्याच्या भोवती ऋषी, त्याचे मित्र खेळायला लागले, हरिनामाचा जयघोष करायला लागले. मधू आता दमला होता. तो थांबला. दुसऱ्या क्षणाला आपण काय करतोय हे त्याच्या लक्षात आलं. तो तिथनं जाण्याचा प्रयत्न करू लागताच ऋषींनी त्याचा हात धरला. अरे थांब दादा, जाऊ नको. नाही नको रे, मला नाही आवडत हे असले खेळ. मग आतापर्यंत तू काय करत होतास? अरे जे तुला कधी आवडत नव्हतं तेच तर तू करत होतास ना. मग ते तूच करत होतास का तुझं भूत करत होतं? माहिती नाही मला, पण हे असं काहीतरी पाहिलं ना की माझ्यात वेगळंच काहीतरी संचारतं. मी नाही करणार हे. मला माहीत नाही ऋषी मी हे का करतोय, पण मला नाही आवडत आहे हे असलं. मी ज्ञानोबा तुकाराम सुद्धा म्हणत होतो. मला खूप अत्यानंद झाल्यासारखं वाटत होतं. एक वेगळाच आनंद मिळाला होता. पण कसं ते कळत नाहीये मला, नाही कळत आहे मला. अरे असू दे ना, कसंही असू दे. पण तुझ्या मुखातून ज्ञानोबा तुकाराम हे शब्द बाहेर पडत होते तेव्हा तू खूप प्रसन्न दिसत होतास, हे मात्र नक्की. टाळांच्या ठेक्यात तू रममाण होतास आणि त्यावेळी तर तुला सगळ्या जगाचा विसर पडल्यासारखा तू बेधुंद होऊन नाचत होतास दादा. अरे हेच तर सुख आहे ना पायी चालण्याचं. मी तुला हेच कधीपासनं सांगतोय की आमच्या बरोबर चल, पायी चल, दमलास तर पुन्हा बस गाडीत. दादा चल, आता सुद्धा तू पायी पायी काय? मधू विचार करत उभा राहिला. तो काहीच बोलत नाहीये हे पाहून ऋषी त्याला वारीतल्या काही गोष्टी सांगायला लागला. तुला एक सांगू का दादा, तू बघितलं असशील आपल्या या वारीबरोबर पुण्यापासून एक कुत्रा सारखा सोबत येतोय, बघितलंस का तू? हो, तू घरी सांगितलं होतंस त्याच्याबद्दल. त्याचं काय? अरे त्याचं काय म्हणून काय विचारतोयस? तो खरा वारकरी आहे. ऋषीचं हे सांगणं ऐकून मधूच्या भुवया उंचावल्या. वारकरी आणि कुत्रा काही बोलतो? अरे हो बाबा, मी त्याला दरवर्षी बघतोच की रे. तो आळंदीपासून सोबत असतो वारीच्या थेट पंढरपूरपर्यंत. मग कुणाबरोबर तरी तिथून परत येतो. कुणाबरोबर येतो ते माहिती नाही, पण आपली वारी मात्र तो पूर्ण करतो हे मला माहिती आहे. तो कधी कधी आपल्याही दिंडीबरोबर चालतो. कुणाही दिंडीबरोबर असतो तो, पण चालतो हे मात्र खरं. जिथे वारीचा मुक्काम तिथे त्याचा मुक्काम. माऊलीच्या पालखीमागेच बसतो, तिथेच झोपतो. कुणी भाकरी टाकली तर खातो. वारीचं प्रस्थान सुरू झालं की याचंही प्रस्थान सुरू. वारी पांगली की हा सुद्धा पांगतो. आहे का नाही दादा आश्चर्य? हो, आश्चर्य तर आहेच. पण एवढं कसं कळतं त्याला प्राणी असून? अरे हीच तर निष्ठा असते ना दादा. पण काहीही असलं तरी ना तो वारी करतोय हे मात्र खरं, नाही का? त्याला कसं कळतं माहीत नाही, पण तो येतो. दरवर्षी येतो. पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नानही करतो. मग नामदेवाच्या पायरीवर जाऊन बसतो काही वेळ आणि मग तिथून विठ्ठल मंदिरात जाऊन रांगेत अगदी दर्शन बारीत लागून तो विठ्ठलाचं दर्शन घेतो. आश्चर्य आहे हे. माझा विश्वास नाही बसत याच्यावर. पण अरे तेच तर आश्चर्य तर आहे, पण सत्य सुद्धा आहे. अरे दादा एवढंच नाही तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी मनुष्यासोबत सारा निसर्ग सुद्धा आसुसलेला असतो. प्राणी पक्षी असो किंवा वृक्षवेली किती प्रसन्न वाटतात बघ ना ही रस्त्यावरची झाडं झुडपं यावेळी. म्हणजे पावसाळ्याची हिरवाई असते, पण आपल्याला बघून त्यांना माऊलींचं दर्शन झाल्यासारखं वाटून ती चैतन्यानं सळसळायला लागतात.
एक वेगळीच सुंदर चकाकी येऊ लागते त्यांच्या पानापानांवर, फुलांवर, फळांवर. ऋषी सांगण्यात अगदी रमून गेला होता. "अरे, तू त्या कुत्र्याबद्दल सांगत होतास ना, आता झाडांवर आलास?" "अरे हो, तेच तर. मला हेच सांगायचंय की जर माऊलीच्या संगतीनं या वारी मार्गावरची सगळी झाडं, वेली, वृक्ष, रस्ते अधिक भक्तिमय होऊ लागतात, आनंदित होऊ लागतात. पशु, प्राणी संग वारी करतात, ते सुद्धा पायी चालून. अरे, एक वेळ आपण थकतो, पण ते नाही थकत. मग ते प्राणी असून पायी चालतात, तर मग आपण का नाही?" ऋषीनं मधूला प्रश्न केला. अच्छा, हा मूळ मुद्दा होता. अर्थातच. अरे, पायी वारीचा मूळ उद्देशच तो आहे दादा. पायी चालून वारी पूर्ण होते म्हणून म्हणतोय की मी सुद्धा तुमच्या बरोबर आता पायी चालावं. बरोबर? बरोबर. काय मग, चला आता. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ऋषीच्या नामस्मरणात मधूनही आपला आवाज मिसळला आणि त्याच्याबरोबर चालायला लागला. मधूनं नकार नाही दिला. तो त्यांच्याबरोबर पायी चालू लागला. आणि इथूनच का होईना, पण मधूची पायी वारी सुरू झालेली होती. त्यांनी माईंना दिलेलं वचन पाळायला सुरुवात केली होती. हे बघून मुकुंदा, बुवा सर्वांना फार आनंद झाला. एक आनंदाची अनुभूती देऊन ही वारी आता माळशिरसकडे मार्गस्थ व्हायला लागली. माळशिरसला पालखीचा 1 दिवसाचा मुक्काम झाला आणि आता वारी खडूस फाट्याला येऊन प्रवेश करती झाली. इथे पुन्हा डोळ्यांचं पारणं फेडणारा तोच अद्वितीय सोहळा म्हणजे माऊलींचं दुसरं गोल रिंगण पार पडलं. मधू माधवबुवांच्या दिंडीसोबत आता पायी चालू लागला होता. त्याला अशी पायी चालायची सवय नव्हती, त्यामुळे त्रास तर होणारच. चालून चालून त्याचे पाय आणि अंगसुद्धा दुखायला लागलं होतं. तो काही वेळ कारमध्ये बसून राहिला. माळशिरसच्या मुक्कामात सुधा मावशीनं त्याच्या पायाला तेल लावून दिलं, गरम पाण्यानं पाय शेकून दिले. त्यामुळे त्याला थोडा आराम पडला. नंतर मग खडूस फाट्यापर्यंत मधूनं न थांबता पायी चालायचा भरपूर प्रयत्न केला, विशेष म्हणजे कुठलीही तक्रार न करता. पण त्याला त्या घट्ट जीन्समध्ये पायात शूज घालून चालणं आता अवघड झालं होतं. तो ऋषीजवळ तसं बोलला सुद्धा. त्याला धोतर नाही, पण कमीत कमी पायजामा तरी द्यावा, असं मधू म्हणाला. ऋषीने ते ऐकलं आणि आनंदानं मधूला त्यांनी मिठीच मारली. काही वेळानंतर एका ठिकाणी थांबून ऋषीनं मधूला एक पांढरा कुर्ता आणि पांढरा पायजामा आणून दिला आणि टोपी सुद्धा. ऋषीने हे सगळं मधूसाठी आधीच आणलं होतं, फक्त मधू विचारायची प्रतीक्षा होती त्याला. मधूनी कपडे बदलले. आता त्याचं रूप बदलून गेलं होतं. मधूच्या बाह्यरूपात बदल होताना पाहून माधवबुवांची सारी दिंडी सुखावली. त्यांच्या जीवात जीव आल्यासारखा झाला, कारण जे हवं होतं तेच हळूहळू का होईना मधूकडनं घडायला लागलं होतं. त्या पांढऱ्या कुर्त्या पायजाम्यात मधू अत्यंत देखणा दिसत होता, अगदी गोविंद पंतांसारखा. त्याच्या डोक्यावरची टोपी तर त्याला अधिक शोभून दिसत होती. त्याच्याकडे पाहताच मुकुंदाला एकदम पंतच आठवले. आज पंत असते तर. त्याचं मन गहिवरून आलं. थोरल्या भावाच्या आठवणींनी डोळ्यात पाणी यायला लागलं. सावरलं त्यांनी स्वतःला आणि मधूकडे कौतुकानं बघत राहिला. सुधा मावशींनी तर त्याची दृष्टच काढली. त्याचवेळी दिंडीतल्या एका पोरस्वदा मुलानं मधूच्या हातात एक टाळ दिला आणि वाजवा अशी हाताने खूण केली. मधूनं तो टाळ गळ्यात घातला आणि खण 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 करत उजव्या हातातला टाळ डाव्या हातातल्या टाळावर जोरदार झंकारला आणि नजरेनंच त्यांनी माधवबुवांना विचारलं, जमलं का? माधवबुवांनी आपल्या हाताची तर्जनी आणि अंगठा जोडला आणि एकदम परफेक्ट म्हणत हसून प्रतिक्रिया दिली. मधू वारकऱ्यात आता सहजपणे मिसळून गेला. फक्त एकच कमी होती, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ नव्हती. पण त्या जागी त्या जाडजाड अशा सोन्याच्या साखळ्या मात्र होत्या. या नको तिथे, मनातच बुवा म्हणाले. पण काही असो, मधूमध्ये हृदय परिवर्तन होताना पाहून सर्वांना अतिशय आनंद होऊ लागला होता. आयाबायांमध्ये मधूच्या वागण्याची कुजबूज ऐकू यायला लागली होती. ऋषीनी तर आज संध्याकाळी संध्यावहिनीला आणि माधुरीला हे सगळं फोन करून कळवून टाकलं. त्या दोघींनाही अर्थात फार आनंद झाला. मधूचे विचार बदलतायत
आचारही बदलेल या सकारात्मक विचारांनी त्या दोघीही आनंदित झाल्या. भास आता त्याच्या सवयी तेवढ्या सुटायला हव्यात संध्यानं बोलून दाखवलं आणि ऋषी म्हणाला, सुटतील हो वहिनी, ते सुद्धा सुटेल, थोडं थांबा. आणि हे धीराचे शब्द ऐकल्यापासून संध्या फार समाधानी दिसायला लागली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. आज परत एकदा दिंड्या दिंड्यामध्ये भजनाला रंग चढायला लागला होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यांमधनं गायले जात होते. टाळ मृदुंगाच्या सुरेख साथीनं, गोड आणि कर्णमधुर नादझंकारानं वातावरण अधिक प्रसन्न व्हायला लागलं होतं. कारणही तसंच होतं. आता पंढरी जवळ येऊ लागली होती. आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची वेळ जवळ येऊ लागली होती. हा उत्साह प्रत्येक वारकऱ्याच्या तनामनात संचारलेला दिसत होता. आणि याला मधूही अपवाद नव्हता. वारी वेळापूरच्या मुक्कामस्थळी येऊन पोचली. तिथे माऊलीची समाज आरती झाली आणि वारकरी पांगला. आपापल्या मुक्कामस्थळी पोहोचला. बऱ्याच दिंड्यांचा मुक्काम एका सरकारी शाळेत होता. माधवबुवांची ही दिंडी तिथेच होती. पण आज आणखीन एक नवल घडलं होतं. ते तर सर्वांसाठी विठुरायाच्या दर्शना एवढं महत्त्वाचं होतं. आज मधू चक्क दिंडीतल्या लोकांशी बोलायला लागला होता. पुढ्यात आलेल्या कोण्या वारकऱ्यानं त्याला माऊली म्हटलं तर हा सुद्धा त्यांना माऊली म्हणत त्याच्यापुढे वाकून नमस्कार करायला लागला. फारसा बोलत नव्हता कोणाशी, पण त्याचं ते आधीचं वैतागणं मात्र थांबलेलं होतं. त्या रात्री तर तो कारमध्ये न झोपता थेट ऋषीजवळ येऊन बसला. आजूबाजूला असलेल्या आयाबायांकडे त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही. आज मधू भरपूर पायी चालला होता. दमायला झालं होतं त्याला, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आपले दोन्ही पाय पोटाशी पकडून भिंतीला पाठ टेकून डोळे मिटून शांतपणे तो बसून होता. सगळेच थकले होते. सर्वांसाठी चहा तयार झाला होता. प्रियंकानं गरम चहाचा कप मधू समोर धरला. माऊली घ्या, गरमागरम चहा घ्या, थकवा कसा लवकर पळून जाईल. हा गोड आवाज ऐकताच मधूनं मान वर करून बघितलं तर पुढ्यात प्रियंका उभी होती, हातात कप घेऊन. त्याला तिच्या नजरेशी नजर मिळवण्याची आता लाज वाटायला लागली. त्यांनी नजर दुसरीकडे वळवली तेव्हा, घ्या हो दादा चहा, असा आग्रह प्रियंकानं करताच त्यांनी तिच्या हातातला कप घेतला आणि तिच्याकडे न बघता तिला सॉरी म्हणाला. सॉरी कशासाठी म्हणताय? प्रियंकानं भोळेपणानं विचारलं. त्या रात्री मी मधूला पुढे बोलावलं गेलं नाही. प्रियंकानं त्याला समजून घेतलं. दादा विसरा होते. दादा, तुम्ही माझ्यासाठी माझी विठू माऊली आहात. होते चूक एखाद्याच्या हातनं, आपण माफ करून टाकायचं असतं दादा. तिचं हे बोलणं ऐकून मधू ओशाळला आणि म्हणाला, खूप मोठ्या मनाची आहेस तू. तसं नाही दादा. दादा, आपण इथे सारे देवरूपात आहोत ना. एकमेकांना माऊली म्हणतो ना आपण. माऊली म्हणतो तर आपल्या माऊलीवर रुसतं का कोणी? नाही ना. बरं, झाली चूक कोणाकडून तर ती माऊली आपल्याला माफ करायला शिकवतेस ना दादा. मी तुम्हाला दादा म्हटलं ना आता. मग आता या क्षणापासून मी तुमची लहान बहीण, हो की नाही? मधू तिच्याकडे बघत राहिला. किती सहजतेने हिने आपल्याला माफ केलं. एवढी लहान असून केवढीही जाण. किती मॅच्युअर्ड ही विचारांनी. आणि आपण? त्याला फार आश्चर्यही वाटलं आणि स्वतःबद्दल रागही आला. आता यापुढे आपण कोणा स्त्रीकडे भोगाची वस्तू म्हणून बघायचंच नाही असा विचार त्याच्या मनात यायला लागला. त्यांनी ठरवूनच टाकलं. चहाचा कप संपवला आणि हसून त्यांनी प्रियंकाच्या हातात कप दिला. ती निघून गेली, पण तिच्यामुळे आज त्याला एक लहानशी पण विचारांनी मोठी बहीण मिळालेली होती. मनावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं वाटायला लागलं. त्याचं मन अगदी हलकं झालं. तो ऋषीला म्हणाला सुद्धा की ऋषी, आज मला खूप छान वाटतंय. म्हणजे नेमकं कसं? ऋषीला सर्व कळत असूनही त्याने मुद्दाम विचारलं. ऋषी, त्या रात्री माझ्या हातनं दारूच्या नशेत खूप मोठं पाप घडत होतं. सुदैवानं ते घडलं नाही आणि यापुढेही नाही घडू देणार मी, म्हणून आज मोकळं झाल्यासारखं वाटतंय. एक मोठं दडपण दूर झाल्यासारखं. प्रियंकानंही माफ केलं मला. मधू सारी कबुली द्यायला लागला.
ऋषीनंही ह्याच संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि म्हणाला, "मग माझं एक ऐकशील का दादा?" "बोल की." "ज्या दारूच्या नशेमुळे तुझ्यात या वासना, विकार प्रवेश करू लागतात, त्या दारूलाच तू दूर लोटलंस तर?" ऋषीनं एवढं डायरेक्ट म्हटल्यावर मधूला तर काय बोलावं ते सुचेना. तो क्षणभर गप्प झाला. एवढ्या वर्षांच्या त्याच्या आवडत्या सवयीला दूर करायला सांगत होता ऋषी, आणि ते सुद्धा एवढ्या स्पष्ट शब्दात, मी मोठा भाऊ असून सुद्धा. ऋषीच्या हिमतीला दाद द्यावीशी वाटली त्याला. मागच्या 2-3 दिवसात त्याचा कोटा तसा कमी झाला होता, पण एवढी पक्की सवय अशी म्हटल्याबरोबर दूर कशी करता येईल याविषयी मधू साशंक होता. अशी एकाएकी नाही सुटणार ती सवय, कारण शेवटी सवय आहे ती. मधू गप्पच होता आणि त्याला तसा गप्प झालेला पाहून ऋषीच पुढे बोलायला लागला. "अरे आपल्यासाठी पाप असतं रे ते, आपण वारकरी आहोत." "आपण? आपण कसले? फक्त तू ना, मी नाहीये वारकरी." ऋषीचं वाक्य अर्धवट तोडत मधू म्हणाला. ऋषीला हसायला आलं. मधूच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, "अरे आता झालायस ना तू वारकरी. पायी चालतोयस ते सुद्धा वारीत, म्हणजे तू वारकरीस की. आता फक्त माळ घ्यायची राहिली आहे तुझी, ती सुद्धा घेऊन टाक माधवबुवांच्याकडं. गुरु करून टाक माधवबुवांना तू." "बापरे, आता तू मला काय काय करायला लावणार आहेस रे? जे करतोय ते पुरेसं नाही आहे का ऋषी?" "काय काय म्हणजे?" "हे बघ, जे करावं ते पूर्ण करावं दादा, असं अर्धवट करायचं नाही. तू माळ घे म्हणजे तुझ्या करण्याला पूर्णता येईल." "अच्छा, मग आता ही माळ घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं?" "दादा, माळ घेणं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. वारकरी संप्रदायाची दीक्षा असते ती. घ्यायची का बुवांच्याकडनं?" "ते बघू नंतर घ्यायची का नाही ते, पण माळ कशी घेतात ते तर सांग." "अरे साधा विधी असतो, छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा. हे बघ, आपल्या मनात आलं ना की तोच मुहूर्त समजायचं. वारकऱ्यांचे फड प्रमुख असतात, जसे आपले कातरकर महाराज, निवृत्ती महाराज असतात ना तसे. आपले प्रमुख माधवबुवा. त्यांच्याकडून एकदा माळ घ्यायचं ठरवलं की एक चांगला दिवस पाहून त्या दिवशी शुचिर्भूत होऊन आसनावर बसायचं. तुळशीची 108 मण्यांची माळ आणायची, ती बुवांच्याकडे द्यायची. मग ते ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतील. दुधा पाण्यानं ती माळ अभिषिक्त करून, शुद्ध करून ती माळ तुझ्या गळ्यात घालतील. तिथून आपण माळकरी म्हणून ओळखले जातो." "मग झालो का आपण वारकरी?" "नाही नाही, अजून नाही. ती माळ गळ्यात घालण्यापूर्वी ते आपल्याकडनं एक वचन घेतील." "इथेही वचन आहेच का पुन्हा?" "अरे देवा, हो. आळंदीच्या वारीसह एकदा तरी पंढरपूरची वारी करावी हे ते वचन असतं. पाळशील?" "अरे त्यात काय अवघड आहे? आलोच ना आत्ता वारीला." "नाही नाही दादा, एवढंच नाही. माळ घेण्यापूर्वी आपल्याला काही नियम सांगतात. वारी तर करावीच लागते, पण सोबत सत्य बोलणं, परस्त्रीला माते समान मानणं आणि कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान वर्ज्य करणं. याशिवाय रोज हरिपाठ करणं, रामकृष्ण हरी हा मंत्र जपणं, हे सर्व नियम पाळण्याचं कबूल करून आपल्याकडनं तसं वचन घेतलं जातं आणि तेव्हाच ती माळ आपल्या गळ्यात घातली जाते." माळ घातली की माळकरी, वारी गेली की वारकरी, आणि हे जो सगळं करतो ना तो विठ्ठल भक्त. "अगदी बरोबर कळलं दादा तुला." "अर्थातच कळणारच की, सोबत कोणाची आहे? खूप नॉलेज आहे ऋषी तुला. एवढं सगळं कसं काय माहिती तुला?" "अरे सोपं आहे. प्रवचनं होतात ना इथे, ती ऐकायची मन लावून. प्रचंड नॉलेज मिळतं त्यातनं. अरे मोठी मोठी ज्ञानी माणसं असतात इथे." "काही असो, पण तू बोलतोस खूप भारी बाबा. माझा तर गुरु तूच आहेस." ऋषी या वारकरी संप्रदायात ही तुळशीची माळ खूप महत्त्वाची मानायची तर. "अगदी बरोबर आहे. या गळ्यातल्या तुळशीच्या माळेला आम्हा वारकरी पंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुला माहिती असेल, शैव, गाणपत्य, शाक्य वगैरे लोकही माळ घालतात. पण जप करण्यापुरती. एकदा जप करून झाला की दुसरीकडे सुरक्षितपणे तिला ठेवता येतं. पण वारकरी पंथात एकदा तुळशीची माळ घातली की तिला गळ्यातनं काढता येत नाही. अगदी मरेपर्यंत आपल्यासोबत जाते ती माळ. जर काही कारणाने ती तुटली तर पुन्हा गुंफायची, परत गळ्यात घालायची, आणि ती घालेपर्यंत अन्नप्राशन करायचं नाही. समजलं?" "अरे मग कठीण आहे. म्हणून तर म्हटलं ना, या माळेला फार महत्त्व आहे रे. तुळशीची माळ धारण करणं हेच वारकऱ्यांचं जवळजवळ व्यावर्तक बाह्य लक्षण असतं." "काय बारी बारी शब्द वापरतो रे तू. तुझे पाय दे, डोकं टेकवतो ऋषिकेश महाराज."
ऋषी हसला, कारण मधूत खूप बदल झालेला तो पाहत होता. हां, पण एक आहे बरं का, माळ एक बंधन या. म्हणजे माळ गळ्यात असेपर्यंत मांसाहार करता येत नाही, मद्यपान करता येत नाही. म्हणजे माळ घेतली तरी खाता पिता येतं? नाही रे, तसं नाही. वारकऱ्यांसाठी तसंही मुळातच हे अपेयपान अभक्ष्यभक्षण पाप आहे. तसेही ते खात पित नाहीत, पण असतो एखादा. त्याला आवडत असेल किंवा इच्छा झाली तर त्याच्यावर या माळेनं बंधनं येतात. तू सुद्धा दारू नाही पिणार मग. असं कसं? माळ घालून नाही तर माळ काढून तर पिता येत का नाही? तशी वेळ आली तर मी माळ काढून बाजूला ठेवीन. नाही नाही, तसं नाही करत कोणी, आणि ते करूही नाही. ही व्यसनं पूर्णपणे सोडून देणं हे चांगलं. जे आपल्या प्रकृतीसाठी अपायकारक आहेत त्या सगळ्या वाईट गोष्टींना आपण सोडून द्यायचं, टोटल बंद करून टाकायचं. ही माळ आपल्यावर नियंत्रण ठेवते मधू. बरं सांग आता कधी घ्यायची माळ? बघू. असं म्हणत मधू उठला, कारकडे वळला. दारूचा विषय निघाला म्हणून त्याला तीव्र आठवण यायला लागली होती. तो गेला कारजवळ. दार उघडायला हात पुढे केला, पण क्षणभर तो तसाच थांबला. काय झालं कुणास ठाऊक. मधूनं दार बंद केलं, माघारी वळला. ऋषी त्याच्याकडे बघतच होता. मधूच्या हालचाली टिपत होता तो. मुकुंदा तिथे आला. ऋषीनं मुकुंदाला सांगितलं. मधू कारमध्ये न बसता माघारी वळल्याचं बघून दोघांनाही कमालीचं आश्चर्य वाटलं आणि मनासारखं घडून येत असल्याचा प्रचंड आनंदही. रात्रभराचा वेळापुरीतला मुक्काम आटोपला. सकाळी वारी मार्गस्थ होऊ लागली ठाकूर बुवाच्या समाधीकडे. कालपासून पाऊस नव्हताच मुळे. हवेतला दमटपणा वाढला होता. वारकरी पायी चालत होते. त्यांचं अंग घामाच्या धारांनी भिजलं. जीव कोंडल्यासारखा व्हायला लागला. पायाखालून गरम रस्ता आणि वरून उन्हाचा तडाखा, अशा अवस्थेतही हा वारकरी आपल्या जीवाची तमा न बाळगता पुढे पुढे चालायला लागला. मधूही आता माधवबुवांच्या दिंडीत इतर वारकऱ्यांसह पायी चालत होता. अंगात पांढरा कुर्ता, पांढरा पायजामा, डोक्यावर पांढरी टोपी आणि कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावलेल्या रूपात मुळातच देखणा असलेला मधू अधिक रुबाबदार दिसायला लागला. आता त्याच्या अंगावर ते किलोभर सोन्याचे दागिने नव्हते, पण हातात 2 मोठी सोन्याची कडी तेवढी होती. तीही काढून ठेवली जातीलच पुढे, एवढं मात्र खात्रीनं सांगू शकत होते सगळे. ऋषीच्या मित्रांनी त्याला आपल्या रांगेत घेतलं. मधू भजन म्हणण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याला ज्ञानोबा तुकाराम म्हणता येत होतंच. जे भजन म्हणता येत नव्हतं त्यावर तो टाळ वाजवून ताल द्यायला लागला. त्या तालावर मागे पुढे पावलं टाकायला लागला. ऊन डोक्यावर यायला लागलं होतं. दुपार झाली. सकाळी वेळापुरातून पोटभर न्याहारी करून निघाले होते सगळे. मधूनं सकाळी थोडीशी न्याहारी घेतली होती, पण आता उन्हात चालण्यानं त्याला थकवा जाणवायला लागला. त्याला सवय नव्हती ना अशी पायी चालायची, त्यामुळे तो थकायला लागला. इतर वारकऱ्यांना कुठे जाणवतो थकवा? तो तर त्यांच्या नामस्मरणात कधीचाच मिसळून गेला असतो. मधू चालता चालता थांबला. रस्त्याच्या बाजूला एक बाभळीचं मोठ्या बुंध्याचं झाड होतं, त्याला टेकून उभा राहिला. तेवढ्या डोक्यावर थंडगार ताकाचा हंडा घेऊन सुधामावशी त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. त्याच्याच मदतीनं हंडा खाली उतरवून त्यातल्या थंडगार ताकाचा एक ग्लास भरला आणि मधूसमोर तो ग्लास धरून मावशी म्हणाली, माऊली घ्या की ताक, गार रे छान. ऊन आहे ना, घशाला बरं वाटन, पोटाची आग बी शांत होईन, घ्या बघू. मधूनं नको म्हणून मान हलवली, पण तो फार थकलेला होता. शिवाय काल रात्री त्यांनी दारूच्या बॉटलला स्पर्शही केला नव्हता. मुकुंदाच्या, ऋषीच्या ते लक्षात होतं. आता त्याचा जीव कासावीस होईल हेही त्यांना ठाऊक होतं. मधूनं पुन्हा कारकडे वळू नये, त्याचा जीव शांत व्हावा म्हणून त्यांनी मुद्दाम सुधामावशीला त्याच्यासमोर ताक घेऊन पाठवलेलं होतं. सुधामावशी आपलं काम नीट करायला लागली होती. अहो घ्या की माऊली, अहो या उन्हाच्या दिवसात आपल्या अंगातला कोणचा बी दाह कमी करायची लय ताकद असती या ताकात. घ्या घ्या, नाही नका म्हणू, प्या बरं का, घ्या घ्या. सुधामावशीनं आग्रहच धरला. मधूचा घसा कोरडा पडत चाललेलाच होता. आता त्यानं एक क्षणही न दवडता तो ताकाचा ग्लास घटाघटा घशाखाली रिचवला. आता त्याच्या जीवाला शांती मिळाली. खूप बरं वाटलं त्याला. तो मावशीकडे बघून हलके स्मित करत थँक्यू म्हणाला आणि गळ्यातला टाळ हातात धरून पुन्हा दिंडीकडे सरसावला. सुधामावशी आनंदानं त्याच्याकडे बघायला लागली. चला, ही येळ तर टळली, आता संध्याकाळचं बघू संध्याकाळी.
असं मनात ठरवून ती सुद्धा दिंडीत मिसळून गेली. श्रोते हो, हा होता भाग 19. 20वा भाग उद्या. तोपर्यंत पांडुरंग हरी वासुदेव हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.